सज्जन हो, या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या कुंभारवाडीमध्ये ठेवला. महाराष्ट्राची भूमी म्हणजे प्रचंड बलिदानाची भूमी. अरे कोणी उभा केला महाराष्ट्र? खऱ्या अर्थानं महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जाती आणि 12 बलुतें राजा. छत्रपती शिवाजी राजे म्हणजे बहुजनांचे राजे. चला सोबत शेवटची 10-15 मिनिटं राहिली, सगळे माझ्याकडे बघा. खऱ्या अर्थानं आज कुंभारवाडी छत्रपती आले पाहिजे. सज्जनाओ, अखंड महाराष्ट्रच नाही तर 5 राज्यात जाऊन छत्रपती शिवाजी राजे सांगण्याचा प्रयत्न करतो. महाराजांवर बोल म्हणजे सोपं नाही आहे. महाराष्ट्र उभा केला यसाजी चल. यसाजी म्हणतो राजा माझी जात. यसाजी जात नाही विचार. बहिर्जी तूर येतो की राज, पण रामोशाचा आहे. अरे तुला जात विचारली वैरिड्या, येशील का? हो राज. आणि मग तानाजी मालुसरे, हंबीराव मोहिते, बाजी प्रभू देशपांडे, संभाजी कावजी कोंढाळकर, शिवा काशी, जीवा महारा आणि मुस्लिम समाजाचा मदारी मेहतर. मदारी मदारी क्या पाओगे? मदारी कोण मदारी आई? मदारी म्हणजे आग्र्याच्या ठिकाणी मृत्यूचं पांघरून घेऊन बसताना मदारी. ज्यानं मृत्यूचं पांघरून घेतलं, राजा निघा आहे ना मदारी. मदारी अरे काय करशील माझ्यासाठी? राजा जाओ. मदारीला जो प्रश्न पडला तो खूप सुंदर आहे. मदारी सांगतो, राजे आप हिंदू हो राजे और मैं मुस्लिम हो राजे. राजे आप हिंदू हो और मैं मुस्लिम हो, तरी तुम्ही या मदारीला तुमच्या सेवेत घेतलं. राजे सांगा. राजे सांगतात, मदारी माणूस जात धर्म पंथ याच्यावरून श्रेष्ठ नाही ठरत, त्याच्या कर्तृत्वावरून ठरतो. तुझं कर्तृत्व लय भारी आहे म्हणून तू महाराष्ट्राच्या सेवेत आहे. आणि मग राहिली ही महाराष्ट्रात माणसं. एक माणूस उभा राहत होता. युगायुगातून युग प्रवर्तक यावा. युगायुगातून एक युग प्रवर्तक यावा. ज्या वेळेस धर्मावर हानी झाली, ज्या वेळेस धर्म उडाला, त्यावेळेस धर्मासाठी आमच्या हिंदूचं पहिलं दैवत म्हणजे प्रभू रामचंद्र इथं आले. 22 जानेवारीला राम आले आणि दुसरी दिवाळी साजरी झाली. राम म्हणजे जगण्याचा आधार. म्हणून जोपर्यंत राम आहे तोपर्यंत राम म्हणा. टाळ हळू वाजवा आणि एका तालात वाजवा. जोपर्यंत राम आहे तोपर्यंत राम म्हणा. 22 जानेवारी म्हणजे भगवामय झालता भारत. राम येणार. प्रभू रामचंद्र. सज्जन हो, झी टॉकीजचा शूटिंगचा दिवस तो दिवस माझ्याकडे होता. 22 जानेवारीला कीर्तन प्रक्षेपण झालं आणि डायरेक्टरला विचारलं, सर अरे मलाच का बोलवलं कीर्तन करायला या विषयावर? अनेक कीर्तनकार आहेत. डायरेक्टर म्हणले, महाराज तुम्हाला माहिती आहे जागतिक लेवलला राम मांडायला तुम्हाला का बोलवलंय? आणि मग कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनातला पहिला शब्द होता, या रहीमला तुम्ही राम सांगायला बोलवला. इथं जात संपवली. लक्षात घ्या, जात संपवली. आमची कुंभारवाडी जात नाही म्हणत. ऐका. म्हणून जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन यांनी जबरदस्त कार्य केलं. तुला ट्रबदानी घेऊन द्या. काय जबरदस्त उभा राहिला मग महाराष्ट्र. म्हणून युगायुगातून पहिला युग प्रवर्तक आमचं हिंदूचं दैवत प्रभू रामचंद्र. आणि मग दुसऱ्या वेळेस धर्मावर हानी झाली. आणि मग धर्मावर हानी झाली. मासाहेब जिजाऊंच्या पोटात एक लेकरू होता. आई साहेब जिजाऊंना डोहाळे लागले. मासाहेब सांगतात, मला घोड्यावर स्वार व्हावंसं वाटतंय, मला सिंहावर वैसावंसं वाटतंय, मला समशेरी फिरवाव्यासं वाटतात, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला दानपट्टे फिरवत दुश्मनाच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकावंसं वाटतो. हे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले. भगवा फडकवण्याचे डोहाळे. भगवा म्हणजे साधारण नाही आहे, भयानक
आणि मग उभा राहिला महाराष्ट्र। मनगट वळकट झाली, मराठे तैनात झाले। मराठा याने मरने के लिए पीछे नहीं हटा। ऐका ऐका, मी जन्माला मुस्लिम म्हणून आलोय गणेश भाऊ, जन्माला मी मुस्लिम आलोय, पण मरताना हिंदू मरणार आहे आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे। या मातीत जाणार आम्ही, जाताना आम्हाला भजन करून देणार भजन। हा श्रीराम जय राम जय जय राम। हे शिवरायांच्या छायेखाल नवती कशाची वाण, हे शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण। आणि आनंदाने नांदत होत हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान। हे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून। मुस्लिम तरुणी राजेंच्या समोर उभी आहे। इनायत खानाला मारलेला आहे आणि इनायत खानाची बायको राजेंच्या समोर आहे। राजा इनायत खानाची बायको आली आहे। बघा राजाने काय आदर केला। इनायत खानाची बायको, इनायत खानाला मारलेला त्याची बायको राजेंना शरण आली। तिला वाटलं इज्जत तुटल का राजा, आबरू तुटल का राजा, घाबरली, थरथर रंग कापायला लागला। पखवाजासाठी टाळी वाजा, एक नंबर। नाथ खुळा माऊली दादा। इनायत खानाची बायको समोर आहे, तिला वाटलं आबरू लुटल का राजा आहे। आबरू वाचवणारा जगातील एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले। काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून। त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आणि आनंदाने नांदत होत हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान। म्हणून मुस्लिम समाज या भारताशी एकनिष्ठ आहे, तो आमचा बांधव आहे। ऐका ऐका, शूटिंग चालले। हा, मुस्लिम समाज आमचा बांधव आहे, नक्कीच बांधव। पण नमाजीची टोपी घालून, थोडा इको कमी करा, माझा आवाज येतोय। ऐका ऐका, लय महत्वाचं सांगतोय। वाघ महाराज, नमाजीची टोपी घालून सोबत असताना मुस्लिम समाज तो आमचा बंधू आहे, पण ज्याच्या डोक्यात जिहाद आहे तो आमचा दुश्मन आहे, लक्षात घ्या, नक्कीच दुश्मन। ए भाई, इस भारत में रहना पड़ेगा ना, तो भारत माता की जय बोलना पड़ेगा, भारत माता की जय बोलना पड़ेगा। तिरंग्याला सॅल्यूट करावा लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शोभा समोर झुकावं लागेल आणि सर्जा संभाजीला मानावं लागेल, तर भारतात राहावं लागेल। म्हणून असा उभा राहिला महाराष्ट्र। मगाशी अफजल खान बोललो ना, आया था वो अफजल, इस स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माटी में। आई आया था वो अफजल, इस स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माटी में, लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में। भगवा टाकला, एक घाव आणि दोन तुकडे, म्हणजे नाव छत्रपती। साधारण एक जबरदस्त इतिहास आहे राजाचा। ते एक यडपाटी, त्या हैदराबाद मध्ये यडपाटी, हे टाका बरं व्हिडिओ, डरता बिरता नाही मी, मृत्यू सोबत येऊ नये। त्या हैदराबाद मध्ये एक यडपाटे, ते बावळाट म्हणते हम घर घर में अफजल पैदा कर। त्या बावळाटाला म्हणा, तू घर घर में अफजल पैदा कर, हमारे छत्रपती घर में घुस कर अफजल मारेंगे। ताकद राजाची आहे। म्हणून राजे संचारले पाहिजे तरुणांनो। हा फेब्रुवारीचा महिना म्हणजे राजांचा जन्मदिवस 19 फेब्रुवारी। सणाई चौघडे वाजू लागले, पाना फुलांना भर आला आणि मग युगातला दुसरा युग प्रवर्तक जो धर्मासाठी आला ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले। 19 फेब्रुवारी आमच्यासाठी लोकांनी विचारलं,
महाराज किती वेळा जन्माला आले, ए ना हम तिथी जानते हैं ना हम मिथी जानते हैं, हम सिर्फ छत्रपती जानते हैं. आम्हाला फक्त महाराज माहिती आहे. आणि महाराजांची जयंती 365 दिवस जरी साजरी केली ना तरी उपकार कमी होणार नाही. इतकं जबरदस्त कार्य आहे. मग एक एक माणूस उभा राहिला या मातीसाठी. सोबत येत होती माणसं राजाच्या संघटन गुण. काय उभा केला महाराष्ट्र राजानं. हिरोजी इंदलकरांना रायगड बांधला. रायगडाची पायरी लिहिली सेवे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. तानाजी मालुसरेंनी कोंढाण्यावर बलिदान दिलं. शिवा काशीत न्हाव्याचा पन्हाळ्याच्या पायथ्याला गेला. पावन खिंड पावन झाली बाजी प्रभू देशपांड्यांच्या बलिदानात. इथं बसलेली माणसं ही साधारण नाहीत, ही पुन्हा जन्माला आलेले माऊळ आहेत. ज्या मातीतून मी येतो तो कोंढाणा आहे. सिंहगड सिंहगड आई. काही लोक सिंहगडला भजी खायला जातात. भजी लय भारी मिळतात म्हणतात. पिठलं भाकरी एक नंबर सिंहगडाव. अरे घरी मर ना, तिथं रक्त सांडले माझ्या तानाने. अरणार ढ्याव समशेर फिरली रे बाबा. या भगव्यात गुंडाळलाय देह माझ्या तानाचा. भजी खायला एन्जॉय करायला जायचा गडे भाई. कथाकडाव नावं लिहायचा गडे. 19 फेब्रुवारीला भाऊ सकाळी 4 वाजता घरातून बाहेर निघलो. दुर्दैव सांगतो ऐका ऐका ऐका. 4 वाजता घरातून बाहेर निघालो. महाराजांच्या चरित्राची 2 पानं वाचली. प्रेरणा उभी राहिली. म्हणलो महाराज आज 6 कीर्तनं मला करायची, आपण प्रेरणा द्या. जाता जाता काही मावळे बुलेटवर चालले. कर्कश आवाज. भगवा बुलेटला गुंडाळलाय. मला वाटलं खरंच महाराजांची ताकद अवतरली की काय. डीजे वर मावळे भयंकर नाचतायत. मला बी वाटलं नाचावंसं. माऊली दादा डीजे वर नाचणाऱ्या माऊल्याच्या बाजूला गेलो. म्हणलो काय राजाच्या विचाराची ताकद. बाजूला गेल्यावर कळलं हे 90ची घाट आहे. असा होता माझा राजा. आणि राजाला कळलं तर बांबू घेऊन येईन वरतून. थोर महात्मे होऊन गेले. विचार त्यांचे पहा जरा. तरुणांनो आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे खरा. त्यांच्या जयंत्या आहेत, पुण्यतिथ्या आहेत. आमच्या कधी होणार नाही. नाही त्याला समाजासाठी झटावं लागतं. त्याला असा कुंभारवाडी सारखा सप्ताह करावा लागतो. मग जयंत्या पुण्यतिथ्या होत्या, अशा होत नसत्यात. महाराष्ट्रातली दिग्गज माणसं बोलवली एका ठिकाणी तुम्ही. सोपं नाही. चांगलं नियोजन आहे. 1 नंबर. तरुण पोरांसाठी टाळी वाजवा. जबरदस्त. हा भारत देश तरुणांचा आहे. तरुणांचा बाबा तरुणांचा. गरुड महाराज तरुणांचा देश आहे. सगळ्यात जास्त तरुण भारतात आहेत. स्वामी विवेकानंद सांगतात तुला माणूस म्हणून जन्माला यायचं असेल तर भारतात जन्माला यावं लागेल. तरुणांचा देश. आणि खरंच तरुण काय तुमची बी ताकद लई जबरदस्त आहे. लई खतरनाक आहे तुम्ही. रणरागिणीची मनगटातली ताकद लई भयानक. ते एक पाकिस्तानचे बावळाट घेतो जातो, त्याचं नाव नाही घेत. ते म्हणला तुमचे पोलीस बांधून दाखवा. आमचे पाकिस्तानी तुमचा भारत नेस्तानाबूत करतो. ते येड्याला म्हणाव आमचे पोलीस नाही गडी बांधून ठेवतो. आमच्या रणरागिणीच्या मनगटात ताकद आहे. अख्खा पाकिस्तान उद्ध्वस्त करतील. लय भयानक आहेत त्या. त्यांनी शिवबा घडवलाय. त्यांनी संभाजीराजा घडवलाय. हे अहिल्यादेवी होळकर आहेत तिथं. सावित्रीबाई फुले सारख्या आई आहेत तिथं. त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रचली आहे. सामाजिक ऐक्याचं भान राखणारा महाराष्ट्र आहे. 2 डोळे आणि हातही 2. मग खालचं कोण आणि वरचं कोण. जाती धर्मातनी बाहेर राहणारी माणसं म्हणजे वारकरी संप्रदायातली माणसं. म्हणून तो कोंढाणा सांगितला. कोंढाण्यावर त्याग आहे. तो ताना म्हणतो राज रायबाचं लग्न काढलंय हो, येणार का तुम्ही. राजा म्हणतात अरे तुझ्या पोराचं माझ्या पोराचं काही वेगळं नाही. अरे तुझं पोरग माझ्या लेकरासारखं रे. तर त्याच्या आधी शब्द दिला अष्टमीला कोंढाण्यावर भगवा फडकवायचा. रायबाचं लग्न अष्टमीला. कधी आहे लग्न राज. रायबाचं लग्न अष्टमीला आहे. मग अष्टमीला आहे तर जमायचं नाही. राज 2 तोंडाने काय बोलता. आता म्हणता येणार आणि आता म्हणता नाही येणार. राजे
तुम्ही जर रायबाच्या लग्नाला येणार नसाल तर रायबाचं लग्न होणार नाही. तुम्हाला यावं लागेल. राजा सांगतात ताना कोंढाण्यावर जायचंय. आईला शब्द दिलाय हिरवं निशाण खाली गेलं पाहिजे आणि भगवा तिथं चढला पाहिजे. ऐका, आम्ही रंगामध्ये जात नाही अडकवत. तो काळ सांगतोय फक्त. ते नंतरची इंडे वाटून घेतात आम्ही कलर मध्ये. ते विषय सोडा आता. राजा सांगतात ताना कोंढाण्याची मोहीम मी घेतली. मला जावं लागेल रे. राज रायबाचं लग्न नाही. नाही आई येईल ना. नाही राज, अरे आई येईलच पण तुम्ही पाहिजे राज. राजा सांगतात ताना हट्ट करू नकोस. कोंढाण्यावर मला जावं लागेल. राज कोंढाणा घ्यायचा शब्द आहे पण कोणी घ्यायचा शब्द नाही. कोंढाणा कुणी घ्यायचा शब्द नाही. राज असं करायचं का? तुम्ही जा रायबाच्या लग्नाला आणि मी जातो कोंढाण्यावर. आत्ताचा ताना म्हणीन का हो? माझा आवाज येतोय ना? ताना म्हणीन 35 वय झाले पोराचं लग्न ठराना आणि तुम्ही म्हणता होय कोंढाण्यावर जा. राजा सांगतात ताना मंडप सजलाय, हळदी लागली, पोराचं लग्न येईन. वरबा पैस. अरे वरबा पैस. बाप पाहिजे लग्नात बाप. अरे तू नसेल तर कसं रायबाचं लग्न? राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न? राजा होईल की माझ्या रायबाचं माऊली? हा राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न? अरे कोण म्हणलं होणार नाही? राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न? पण ऐका ना राज, आधी लगीन कोंढाण्याचं माझ्या रायबाचं. जातो हा ताना आणि घेतो तो कोंढाणा. ताना रायबाचं लग्न महत्वाचं नाही समजलं, कोंढाणा महत्वाचा आहे. राज का नाही देत? अरे ताना उदय भान राठोडानं राखलाय गड. लय खतरनाक आहे. एका वरात 10 जण खलास करतो. एक समशेर दाखली की नरड फोडतो. राज असेल ते लय खतरनाक. 7 फुटाचा असेल. एका वरात 10 जण खलास करत असेल. पण तानावी महाराष्ट्रातला मराठा मावळा आहे. यायला जातो ताना आणि घेतो कोंढाणा. राजा विडा देत नाही आणि ताना ऐकत नाही. राजा सांगतात ताना हट्ट करू नकोस. रायबाच्या लग्नाची तयारी कर. बस अंगात येईन अजून माहिती 11:30 पर्यंत. ते लई वेळ वाजत राहिलं की. कीर्तनाची वेळेची मर्यादा आहे. पण खरं सांगतो 10 मिनिटं घेणार आहे. परत सकाळच्या कीर्तनाला यावं तरी झोपलेले असतात. एखाद्या दिवशी सहज भेट व्हावी तर पोरगी म्हणते आई कोणी हो? आई म्हणते बाप आहे तुझा हो. इथनं एवढं सोपं आहे ते. तुम्ही म्हणता मग कायला करतो? नाही त्याचा देह समाजाच्या, देशाच्या, देवाच्या धर्माच्या कामाला आला ना तो मेल्यानंतर जिवंत राहिला. हे पोरांनी का सप्ते करतात? ही ज्येष्ठ माणसं का सपोर्ट करतात? गेल्यानंतर जिवंत राहणे. गावासाठी काम केलंच पाहिजे आम्ही. समाजासाठी लढलो पाहिजे आम्ही. धर्मासाठी काम केलंच पाहिजे. ते ताना गुढी घेऊ बसला म्हणजे तसं मी आज शंभूराजा सांगणार होतो. पण जेव्हा का आपण नाही असा अर्धा तास शंभूराजा सांगितला ना, निर्घट्ट काळ ज्याला पाणी फुटतं इथं काळ झाला. जो कधी न रडणार ते रडतो शंभूराजा ऐकल्या. पण महाराजांची जयंती आहे खऱ्या अर्थानं. आणि हा जयंतीचा आठवडा चालू आहे. हा महिना फेब्रुवारी महिना 19 फेब्रुवारी अतिशय उत्साहपूर्वक आहे. जबरदस्त कार्य केले दोघांनी. शंभूराजांचं कार्य बी जबरदस्त आहे. छत्रपती शिवाजीराजांचं फक्त काय झाले, छत्रपती शिवाजीराजे जास्त प्रमाणात सांगितले गेले. धर्मवीर शंभूराजा आजपर्यंत एवढा पोहोचला नाही समाजात. पण तेवढंच कार्य जबरदस्त आहे. तो बाप से बेटा सवय आहे, भयानक आहे. ताना गुढी घ्यावा बसला. आई ताना म्हणतो राज अरे असं काय करताय? द्या किडा. मी जातो की कोंढाण्यावर? जमणार नाही ताना. अरे जमणार नाही रे. अरे जमणार नाही काय? थोडा ट्रबल द्या. ऐक ना ताना, अरे रायबाचं लग्न नाही रे. अरे राज होईल रे. प्रेम बघा, प्रेम एकामेकाचं काय. मैत्री होती. ही मावळे होते पण मैत्री होती. अधिकार होता राजावर. राज होईल रायबाचं लग्न, काळजी नसावी. मी जातो ना. गुढी घ्यावा बसला आणि असा पदर पसरला आई. आणि ताना म्हणतो राज नाही देणार का जिडा? राजा सांगतात ताना हट्ट करू नकोस. आई सांग. आई साहेब ऐकणार नाही मी. राजाला गिडा द्यावा लागेल. राजा माहिती का तुम्हाला? हे अरे तुमच्या छातीवर वार झालं राजा. इथं घेतल्यात मी.
या 2 हातांनी तुमची सेवा केली राज. लई युद्ध सोबत गेलो, इथं वार झालं, रक्त भंबाळ शरीर झालं, घरी झोपलो, बायका पोरं उशाला होती, रडत होती ओ राज, ढासा ढासा रडत होती, रक्त हळदीला थांबत नव्हतं. ती रडत होती पण मी हसत होतो राज. राजा म्हणतात तान्हा स्वराज्याचा सैनिक गुढी घ्यावं चांगला नाही दिसत. राजा मी हसत होतो म्हणलो. अरे का हसत होता रे? राजा वार कोणाचं घेतलं? अरे भाग्य लागतं छत्रपतींचे वार आपल्या छातीवर घ्यायला राज, भाग्य लागतं. राजे म्हणतात तान्हा अरे तू येडा आहेस का रे बाबा? सजन लक्ष दे नाही का? शेवटचे 5-7 मिनिटं राहिलेत कीर्तनाची. मी अगदी हृदयातून प्रसंग उभा करतोय. हे माझ्या डोळ्यासमोर हे असंच आहे आणि असंच झाले. ताना म्हणतो राजा इडा द्यावा लागल. राजा मग एवढं कार्य केलं, ही वतन ही जागीर तुम्ही म्हणले घ्या, नाही घेतली राज. तुम्ही नावाव करून जायला तयार होते, घेतली का? नाही ताना नाही घेतली. मग आज मागू का? राजा म्हणतात काय मागणारीस? तुम्हाला काय करायचं? मी मागतो ते द्याल का? राजा म्हणतात प्राण जरी मागितलास ना ताना तरी तुझ्यासाठी राजा देईन. प्राण देणार वय? प्राण नको राजे, राजे अरे तुमच्या देहातला प्राण नको, फक्त कोंढाण्याची मोहीम तुमच्या तानाच्या पदरात टाका. द्या इडा. जातो हा तान्हा, हे गवताची गंज पेटवतो, कोंढाण्यावर भगवा फडकवतो आणि उदय भानाला उभा फाडतो आणि मग देहातला प्राण सोडतो. इसको कमिटमेंट बोलते माई बाप. शब्द दिला. आणि आता मराठ्यांना कळलेले, मराठ्याने दिलेला शब्द माघार येत नसतोय. त्यांनी दिला ना शब्द, प्राण द्यायला तयार येतो. लक्ष दे नाही का? नाही खरे बोललं पाहिजे. मला माहिती आपण इथं 18 पगड जातीचे लोक असतील, इथं अनेक माणसं असतील. कधी बोलणार तुम्ही हक्कासाठी? कधी उभे राहणार आपण? तुम्ही म्हणाल महाराज मुस्लिम समाजाचा माणूस मराठी विषयावर बोलतोय. अरे कुठलं मुस्लिमन? काय हिरवं रक्त आहे माझं? काय का जांभळी का निळी? लाल रक्त आहे माझं आणि तुमचं. विषय आरक्षणाचा बोलत नाही, विषय हक्काचा बोलतोय. कुणाचं आरक्षण कुणाला नकोय, ज्यांचं त्यांचं त्यांना राहू द्यात. 100% व्हिडिओ व्हायरल होईल. अजून काय बोलू? फोन येतील मला, धमक्या देतील लोक. अरे मिली ना आमची माणसं बार. हा अभ्यास करू करू कंबाडी मोडली नाही यांची. क्वालिटीवाला गेलाच नाही पुढं. तो बसला नंतर गुरामाग डिप्रेशन मध्ये आला. त्यो एवढा अभ्यास करून मायबापाचं स्वप्न नाही पूर्ण करता आलं मला. का उठला मराठी माणूस एखादा आपल्यासाठी? तिथं बी आपली माणसं कार्य टाकतात लगेच. हे लई खतरनाक कीड आहे महाराष्ट्राची मराठ्यांची, लई कीड आहे. ते शंभूराजा पकडला गेला नसता हे गणोजी शिर्केने फितुरी केली. शंभूराजा सांगतात गणोजी अरे मातीव माया कर बाबा. अरे आम्ही बघितला महाराष्ट्र गणोजी, वतन जहागीर नावाव दिली असती. थोड्याशा नावा व्हायरल होण्यासाठी नाका येड्यागत करू गड्या. मी असं म्हणत नाही का ज्यांना ज्यांना आहे त्यांचं त्यांचं तसं आहे, आम्हाला मान्य आहे. तुम्ही म्हणता मग मराठ्यांनी त्यावेळेस का नाही घेतलं? तर वाटलं नाही त्यांना हे पुढं भविष्यात असं होईल म्हणून. वाटलं नाही त्यांना तेव्हा, म्हणून नाही घेतलं त्यांनी. पण आता तुम्ही तो मुद्दा लावून नका दरवेळेस. ते एक तर ते काय त्याचा डोळा इकडं एक इकडेच येते, काय ते याडपटागत बोलत असते ते. साधे ते याडपटाचं हे गादी नाही नाव घ्यायचं. ते बोलतंय काय, बघतंय कुठं, पत्रकार परिषद कुठं चालली आहे, काय त्याचा मराठ्यांवर रोष आहे. अरे जाऊ दे आता, काय लय पुढं जाईन गणित. ते यांनी ठरवलं लय भयानक आहे ती. मराठ्यांनी जर ठरवलं नाही लय भयानक आहे. जाऊ दे आता. ते काय होते मला जरा चिड मला रक्त सळसळ करतं, मला ते त्रास होता आतून. ते मला महाराज तुम्ही कसलं मुस्लिमान कसलं काय, आम्ही तर आरक्षणात नाही कायला कीर्तन करायला लागते. अहो लय अवघडे करून महाराज, लय अवघडे. आम्ही तर अशा पेजलाय, आम्ही आता ओपन कास्टमध्ये ना, आता आम्ही इकडं आरक्षण मागू शकतो ना इकडं. नाही लक्षात आलं का तुमच्या? नाही इकडं ओबीसीत जाऊ शकतो ना इकडे जाऊ शकतो. जाऊ द्या ते भविष्यातलं भविष्याचं बघू. करतो तो ताकद आहे आपल्या आणि पाहिजे तरुणांना. तुम्ही लढा रे. तुम्हाला सांगतोय दिवस तुमचाही एक, त्या दिवसापासून कोणीच नाही येऊ शकत. काय झाले खरे आणि बाबा वाघ महाराज, हे मी तुम्हाला सगळ्यांना का सांगतोय माहिती काय? मी वेळ घेतलाय ना, पण आपल्या माणसाचं वर्चस्व आपल्या माणसाला सहन होत नाही. ही तेच इथला पहिल्यापासूनच एखाद्या माणसाचं त्या त्या एरियातलं वर्चस्व त्या त्या माणसाला सहन होत नाही. दुसरा आला ना लगेच तो त्याची म्हणतो त्यो वय ते काय त्याला येतंय, त्यो असाचे त्यो तसाचे, त्याच्या उठारेटा काढतो. अरे तू स्पष्ट बोल ना, त्याचं वर्चस्व तुला सहन नाही होत म्हणून.
तू का त्याचा उठारेटा काढतो? तुला अरे सण तू सांगितलं पाहिजे माझ्यापेक्षा ते भारी आहे, पण तू काय सांगतो लोकाला तो असा आहे तो तसा आहे. त्यामुळे ज्याला कळलं त्याला हुशार आहे, त्याला नाही कळलं त्यांनी कीर्तन झालं इचरा आहे मला. ते म्हणाल महाराज एक कीर्तन सोडले नाही का बोल, हे बोललंच पाहिजे. आमची तरुणाई आज उभी आहेत, ही सगळी माणसं एकत्र झालीत, एकत्र राहिलो पाहिजे, आम्ही एक संघ राहिलो पाहिजे. हा संपला होता आई महाराष्ट्र. हे मी तुमचं नाही सांगितलं राजकारणाचं, मी मगाशी बोललो ना बाबा, एखाद्या भागात कीर्तन करायचं वर्चस्व एखाद्याला सण नाही होत. तो कीर्तनकार त्या भागात आणि दुसरा लगेच त्याच्या उठाराटा करतो. त्याच्याकडे त्याच्याविषयी निगेटिव्ह बोलायला काहीच नसते. उगं त्याच्या तो असा चिंतित आहे. अरे घे तुला नाही जमत, त्यांनी ते करून दाखवले. ऐसा रहता है वो चलने दो, जो होता है वो कुछ जान के चलो कुछ मान के चलो. ये हमारे बारे में तो लय होता है. कमिटीत फोन चालू राहतो, ते म्हणते एवढी आपली पडले तर मुसलमानाला कायला बोलावली, तर मी काय आबाळातून पडलोय तेव्हा. ही असली बोलणारी जन्मालाच कशी आलेत मला ते अजून प्रश्न पडतोय. माझा जन्म आईच्या पोटातून आहे ना, हे मान्य आहे सगळ्यांना. चिड नाही येतोय म्हणजे आम्ही सगळ्या पाहुणाऱ्यावर मांडणी करायची, आम्ही इकडे येऊन भरायचो आणि परत तुम्ही आम्हाला असं म्हणायचं, म्हणजे आम्ही काय कोरडेही जीव द्यायचा होता. एवढं सोपं नाही ते गणित. हे विरोधपत करून एकटं बाजूला राहून राहायला लागते. एक बी पाहुणा ना घरी येत नाही आमच्या, दुःख नाही वाटत, या गोष्टीचा आनंद वाटतो. ती माणसं आमचीच जी आपली ती आपलीच आहेत. सगळ्या समाजाचं नाही सांगत, काय हातावर मोजण्यासारखे असे असतात. मला माहिती आहे बाबा, माझ्या बापाने 4 पोरींची लग्न कशी केल्यात. एक विठ्ठलाचा भिंती फोटो दिसला ना लगे पाहुणा म्हणायचा ह्यो फोटो कसा काय आला इथे. आता पोरीशी लग्न करायचं का बापाशी करायची तेव्हा. अहो लई अडपण मानसिकता. तुझं लागली सखळ चिंता. तुम्हाला सांगू का, त्याला चिंता आहे आपल्या सगळ्यांची. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त उभा राहा त्याच्यासमोर. तुम्ही देवासमोर फक्त उभा राहा आणि समर्पण करा. तुम्ही त्याला दुःख सांगू नका तुमचं, त्याला माहिती आहे तुमच्या जीवनात काय चाललंय. पण तुमची योग्य वेळ आलेली नाहीये म्हणून तो वेळ पलटत नाहीये. तुमची ज्या क्षणाला योग्य वेळ येईल ना, पण तोपर्यंत तुमचा संयम पाहिजे. एक दिवस तुमचाच आहे, मग तुमचाच दिवस आहे. त्या दिवसाला कुणी नाही राहून घेऊ शकत. चॅलेंज देऊन सांगतो, सायकली बसायची पात्रता नाही का नाही आमची. आम्ही एशीच्या गाडीत फिरतोय राव, ह्याचा अभिमान नाही सांगत. पण ज्यांनी ज्यांनी लाथाडले, ज्यांनी ज्यांनी हिनवले, ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय ना, ती लोक आज आमची स्टेटस ठेवतात ना. ही स्टेटस निर्माण करा. लोकांनी आपली स्टेटस ठेवली पाहिजे. आपण गेले कोणाच्या स्टेटस, आपली स्टेटस लोकांनी ठेवली पाहिजे. त्यांनी आपल्या आई बापाला हिनवलं ना, त्याला हिनवायचं नाही, आपण करून दाखवायचं आणि आपल्या बापाला चांगल्या गाडीतून त्याच्या समोरून निघून जायचं. बापाला म्हणा ताट मानेनं बघते याकडं, खाली मान घालायची नाही. तुझ्या पोरांनी करून दाखव. चिड पाहिजे, नाही तर त्याशिवाय जमणारच नाही. जोपर्यंत चिड येत नाही ना, तुम्ही जर गुलाम बनले ना, तुम्हाला काहीच करता नाही येणार. तुम्ही कारण देणारी माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही, कधीच. ज्याने आयुष्यात कारण दिली ना, तो यशस्वी नाही झाला. काय झालं म्हणला मी यशस्वी नाही, माझ्यावर कोणीतरी चेटूक केला असं. अरे काय ह्याचं चेटूक करतोय तुझ्यावर कोण? तुझ्या मनाने तुझ्यावर करणी केली आहे. तुझं मन वाई देत नाही की तुझ्यात पावर आहे, तुझ्यात ताकद आहे. तू उठ ना, उभा राहा ना, तो करू शकतो, तू का नाही करू शकत? मग कारण देणारी माणसं आयुष्यात यशस्वी नाही, खरंच नाही होऊ शकत. ज्याने न कारण देता लढला ना, त्याने अचिव्हमेंट केली आयुष्यात, त्याला मिळाल्या त्या गोष्टी. हे लक्ष द्या बरं का. हे कीर्तन वेगळ्या फेजला घेऊन चाललोय मी. मला माहिती नाही कीर्तनाला किती वाजणार आहेत. पाय दुखले की लांब करून बसत तर लई लोड घ्यायचं नाही. क्या भरोसा अगले साल आऊंगा नाही आएंगा. तुमच्या मनात बस बोलवायचं कबीर महाराज. जाता जाताच गेलात, परत नाही आला, पुढच्या वर्षी कुठला येईन. आता गणेश भाऊने आज फोन केला, उद्या एक फोन करणार गणेश भाऊ मला, महाराज पोचले का, लई समाधान. येण्याचं कीर्तन करण्यापेक्षा उद्या पोचले का या फोनचं समाधान वेगळी. आमची लेकरं बाळ घरी वाट बघतात, लक्ष दे नाही का. गुडघ्यावर बसला होता ताना. हे का सांगितलं एवढं चीड येऊन माहितीये का? हे चीड येऊन एवढं का सांगितलं? महासाहेब जिजाऊंनी शिवबाला महाराष्ट्र दाखवलेला. मला माहिती टाळकरी पाय दुखत असते, पण शेवटचे 2 मिनिटं घेणार आहे. असा महाराष्ट्र दाखवला बाबा, असा हात धरून, शिवबा आज तुला सैर करून आणते महाराष्ट्राची. चल. राजा म्हणतो आई मी महाराष्ट्र बघितला नव. अरे बघितलायस, तुला खरा महाराष्ट्र दाखवते आज. म्हणते डोंगरदऱ्यातलं पण बसला शेतकरी. मग राजा शेतकरीचा डोंगरातलं पण बसला, एवढंच दिसलं का रे तुला? सांग शिवबा, या महाराष्ट्रातली स्त्री सुरक्षित आहे का? राजाचे डोळे भरून आले आणि राजा सांगतात आई मला माफ कर, पण खरं सांगू का,
या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे राजा. या प्रश्नाचं उत्तर घावलं पाहिजे ना, म्हणून तुला आज महाराष्ट्रात आणला. अरे या पुण्यावर बेचिराग झालता हा महाराष्ट्र. हे निजाम, हे आदिल, हे मुघल, हे कुतुबशाही, हे डच आणि फ्रेंच हे थया थया नाचतात आपल्या छाताडावर. तुला माहिती आहे स्त्री कुठे? हे एका स्त्रीची आबरू लुटली आणि आई साहेबजी जाऊन ती स्त्री दाखवली राजाला. राजा बघ रे तिच्याकडे. राजा म्हणतो आई बघायची अवस्था नाही राहिली आता. राजा काय झाले? हे हातपाय काढले तिचे, या सैतानाने वरबडून खाल्ली तिला. अरे 2 वर्षाचं पोरग तिच्या पोटावर बसलंय रे. ती म्हणते आई मला दूध पाशील का ग शेवटचं? राजा म्हणतो आई का दृश्य दाखवलं गे? आई म्हणती तिने डोळे उघडे ठेवल्यात, त्या 2 वर्षाच्या लेकराला वाटते त्याची आई जिवंत आहे. ते तडफडते दूध पिण्यासाठी. बघ बरं ते स्तनपान करेल का ती आई? सांग बरं राजा. अरे तिला डोक्यापासून ना नखापर्यंत फाडली रे यांनी. नाही राजा जिद्द येत कर, नाही तुझ्या धमल्यातली ताकद सळसळ करत कर रक्त. राजा म्हणतो आई मला माफ कर ग. माफ नाही करणार. त्या लेकराला कडव घे आणि मग कळन तुला काय माणसं भयानक किती. राजाने त्या 2 वर्षाच्या लेकराला कडव घेतला. हे जसं कडव घेतलं ना, त्या लेकराला वाटलं आईची माझी. कडकडून राजाला मिठी मारली. कधी न रडणारा राजा आज सडा रडत होता. राजा म्हणतो आई काय हालत झाली गाईची. अंगावरची शाल त्याच्या अंगावर टाकली. अहो खरं हे असं झाले. मी तुम्हाला काय सांगितलं, महाराज जर नसते ना, मराठ्यांनी जर लढले नसते, 18 पगड जाती 12 बळी देतात, छत्रपती शिवाजीराजे नसते ना, धर्मवीर शंभूराजे नसते ना, मी 100% सांगतो तुम्हाला इथून हलवून बी दिलं नसतं कुणी. या पठ्ठ्याला इथं उभं राहून दिलं नसतं. तुम्ही उठून जर गेले असेल ना, ठेवून तलवारी फिरवल्या असत्या तुमच्या माझ्या. महाराजांमुळे इथं आपण ही रियालिटी आहे, हे वास्तव आहे. हे धोताण सांगत नाही तुम्हाला. पिट्टी पाहिजे ना चित्त. अरे ते लेकरू ज्याला स्तनपान करायचं आईचं, आईने माया दाखवली, आईने शौर्य शिकवलं. माय तुम्ही शौर्य शिकवता लेकराला, आणि तुम्ही शौर्य शिकवायचं बाद झाला. आता भोकाडी येणं बाहेर जाऊ नको. कवर सांगणार आहे पोरांना? धर्मासाठी पोरं उभी करा. हे धर्माचंच कार्य आहे. सप्ताह करणं म्हणजे धर्माचं आहे. तुमची वर्गणी, तुमची देणगी, याच्यातून हे कार्यक्रम उभे आहेत. हे तर अनाऊन्स नाही केलं पाहिजे, कुणी आणून द्या. अरे ती पोरं एवढी जात्या, ती ज्येष्ठ माणसं आहेत, यांनी सप्ताह उभा केलाय. अजून राहिले पाहिजे सप्ते उभे, मोठे झाले पाहिजे 100%, यात नो डाऊट. पण धर्मासाठी म्हणजे तलवारी घेऊन नाही मला म्हणायचं. ती टाळ घेऊन जरी आपली लेकरं उभी राहिली ना, तरी ती धर्मासाठी कार्य. लक्षात घ्या, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. म्हणून आई तुमचं वाचलेलं मोठे. 1 मिनटं घेऊ ना शॉट घेऊन. 1 मिनटं घे तुम्हाला राहत. मी अफजल खान 10 सेकंदात फाडून निघून जाणार आहे. वै समय नाही जाता. मी को की बोलेन छोडतो मी नाही छोडतो. मी ग्रंथ टाइम नाही वाचलेला 9 ते 11 नसता काय. जोपर्यंत मला माझं नाही सांगत, मला खरंच याची चिडी होती. अहो आता तुम्ही बघा बरं, हे असं बोलते मी काय हे पाठ करून आले का? हे आईचं सांगायचं. ही माणसं दिसतात नाही जुनी, यांनी यांना सहन केलेलं आहे. यांनी छपराच्या घरात दिवस काढल्यात. यांचं ऐश्वर्य आत्ता तुम्हाला दिसत असं. ही माणसाला माणसाची सवय झाली असती, तानाला राजाची सवय झालेली होती. ती आई प्रेम दाखवत होती. आई दाखवत होती महाराष्ट्राचं स्वरूप. हे राजा असा आहे महाराष्ट्र आत्ता, आणि तुला कसा उभा करायचा आहे हे तुझ्यावर आहे. म्हणून आई तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडे मातृत्व पण आहे आणि तुमच्याकडे शौर्य पण आहे. तुम्ही पोरांना आता खरंच उभं केलं पाहिजे शौर्याने. राजाचा डावा पाय थरथरला ना, आई म्हणते पाय थरथरता का पण आहे राजा, अफजल खान आणायचा आहे तुला. येडायस का तू? म्हणजे आई तुम्ही प्रेम केलंय बरं का. अहो नुसतं 20 याला स्पर्श केला माय राव, तुमचे डोळे भरून आले लगेच. बघा इथं मंडपात बसलेली आई रडती का नाही? भावना आहे तिच्या मनात. तुम्हाला वाटलं का हे रडत नाही? हे तुमच्यापेक्षा हळवईले. हे लोण्यागत मूवी बापाचं काळीच. पण ते काय करते माहिती का? त्याला नाही सगळ्यांसमोर रडता येत. ते लपून ठेवते आयुष्यभर. ते लेकराला दुःख दाखवत नाही, कुणाला सांगत नाही. एकटं कोपऱ्यात बसतं म्हातार. अरे फार सुरकुत्या पडल्या त्याच्या चेहऱ्याला. मी काय आई बाप सांगाय बाय का? ऐका हे काय कीर्तन ते नाही, मी तुझ्यासाठी जीवन जाळले तुने नाही पाणी पाजिले. कवर ते सांगणार बदल घे का? ते सांगतोय आई माझी प्रेमाचा सागर, तुझी आई मावशी ग. ऐका मला सांगायचंय काय ना, ते लय महत्वाचं आहे. आम्ही आईबाप सांभाळले नाही, आईबापाने आम्हाला सांभाळले. आम्ही काय थाटाने म्हणायचं आईबापाने, आईबाप आम्ही सांभाळले. ऐका आई का भरून आले माहिती का तुमचे डोळे? ह्याच्या मग कारण आहे काहीतरी. ह्या सगळ्या गाड्या आहेत ना, मॅन्युफॅक्चर कंपनी केल्यात. याचं फायरिंग कमी जास्त झालं ना, कदाचित इंजिनियरला समजायचं नाही. पण घरासमोरून किती बी गाड्या जाऊ द्यात,
आपल्याच पोराची गाडी ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई. आईला माहिती आहे आपल्या लेकराची गाडी, कोणी नाही सांगू शकत. पोरानं तुम्हाला सांगा, ज्या दिवशी तुमची आई जाईल ना गाड्या 2 वाजता उठून भाकरी करणारी माय नाही घरात. पिठाच्या डब्याकडून नुसतं बघ तालण्यार, पण ती उठणार नाही राव. मासाहेबची जाऊनचं कर्तृत्व सांगितलं तुम्हाला. ती माणसाला माणसाची सवय लागलेली असती. तानाला सवय राजाची. राजा म्हणतो ताना, अरे तू गेला तर मला कोण रे? अरे मला सवय झाली तुझी, मी ताना म्हणावं आणि तू उभं राहावं. खरंच माणसाला माणसाची सवय झालेली असती. गरुड महाराज माणसाची माणसाला सवय झालेली असती. ही म्हातारी माणसं दिसतात का समोर बसलेली? सवय होती. ते म्हातारं आयुष्यभर उभं आयुष्य त्यांनी. मग आजोबाला विचारलं, आजोबा काय झालं? आजोबा म्हणते काय नाही महाराज. म्हणलं आजोबा खोटं नका बोलू, डोळे भरून आल्यात. ते म्हातारं काय म्हणते माहिती का? मग ते म्हातारीची लय आठवण येते हो. अख्ख्या आजारातनी म्हातारीने मला बाहेर काढले. माझं डोकं मांडीव ठेवायची आणि मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या लावायची. पण म्हातारी एवढी काटक होती, माझ्या आधीच म्हातारी निघून गेली. आता वांग्याची भाजी काय बनवायची, काय भाकरीला फुगा यायचा. आता नुसती भाकरी करणारी फुगती हो, पण भाकरीला फुगा नाही येत. काय म्हाताऱ्याचं डोळं म्हणत असतील हो. हे तुम्ही हसताना रडता ना, इसका नाम जिंदगी आहे. म्हाताऱ्याला बेलागुलं माहिती का? अरे आई शिवायात जर म्हातारीची आठवण येत असेल तर कसलं प्रेम केलं असेल निस्वार्थ. ती सहचारणी गेला ना आयुष्यात, मग दुःख कळतं काय. म्हाताऱ्यालाच नाही, याची म्हातारी बसली का, तिला विचारलं काय झालं का आजी? आजी म्हणते काय नाही, 2 वर्ष झालं निहार इथंच बसते. का रडती? ती म्हणते म्हातारं दर जत्रेला जातं शेवरे एवढे घेऊन येतं. यंदाच्या जत्रेला गेलं, निम्मे खिशात आणि निम्मे पिशवीतल्या सांडल्या, स्ट्रोक बसला. म्हातारं घरी आलं, शेवरेवड्या काय बरोबर आल्या नाहीत. त्याला माहिती म्हातारीला शेवरेवड्या आवडतात. आता कोणानं माहिती नाही, आणणारीला येत, पण म्हाताऱ्यागत माया नाही त्यात. म्हाताऱ्याला माहिती कुठल्या दुकानातल्या आवडतात. एवढी जपणारी माणसं येत आहे. मी 100% सांगतो, माझं काय मतदान नाही इथलं. एवढी इजून ये पेड़ बूढ़े हुए हे, ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देगी. प्रेमाची सावली देणारी माणसं येते. यांना जपलं पाहिजे. यांना तुमच्या चेकन तुमच्या कॅचची गरज नाही. मी एक सांगू पोरांनो, एक लय मोठा मंत्र देऊन जातो. हे मला वाटतं वैयक्तिक, मला कुणाचं माहिती नाही. तुमची आलेली कमाई आहे ना, तुम्ही आईबापाच्या हातात द्या. तुम्ही बघा तर एकदा ट्राय करून गाड्या. तुम्ही 1च महिना ट्राय करा, 1-2 महिने. त्या पैशाला एवढी बरकत येते ना, तुम्हाला सांगतो. तिची कमाई आहे ना, ते पैसे एवढे वाढत जातात ना, त्यांना त्या पैशाचं काहीच नाही आणायचं. ते म्हातारे एक तर एखादी तंबाखूची पुडी घेऊन येईन, काय नाही ती. मला सांगायचं काय ऐका बरं का, ते अशी पोरं शहरात येत, शहरात त्या बाहेरच्या देशात, आणि आईबापाचा सांगाड्या घरी गावलाय. चेकचा असा बंडल बसलाय, 20,000 1 महिन्याला पाठवते. सगळं चेक बघितल्यावर कळलं म्हाताऱ्याला आपल्याबरोबर अर्धी भाकरी खायची होती. काय पाहिजे विचार बरं यांना. मी सांगितलं असंच या पोरांनो, आत्ता आपल्याकडे चांगले मोबाईल आहेत. माझं बी सांगतो, माझं बी चांगले मोबाईल आहेत, चांगलं जीवन आहे. पण आपल्या आईबापाने छपराच्या घरात दिवस काढले. विचारत आता तुमची सगळ्यांची वय माझ्यापेक्षा खूप मोठी हो. आम्ही किती लेकर आहेत तुमच्यासमोर. आम्हाला पाऊस नाही लागावा म्हणून तुम्ही तरटी टाकलेत आमच्या अंगावर. नाही केलं का तुम्ही? हे केलंय तुम्ही आमच्यासाठी. ही माणसाला माणसाची सवय लागलेली असते. पण लय अभिमान असतो आई बापाला. ते माझं पोरगं गात आहे ना, ते हजारे महाराज, ते माझं पोरगं आहे. अशी खाली बसून मग ते बघ त्याचा आवाज किती उंच आहे. हे लय अभिमान आहे महाराज. या अभिमान कोणी नाही घेऊ शकत त्यांचा, कोणीच नाही. ते माऊली वाजवतो ना, आई म्हणते मग खालून बाई बाया बघती का, ते पोरगं देखणं दिसते का, ते वाजवते ना, ते हात बघ कसला बोल वाजवते. ते माझं लेकरू आहे. ते सप्त्यात ते धावपळ करते ना, ते माझं पोरगं आहे. बघ सगळ्यात मोर येऊन करते सगळी पोरं. या आई बापाला वेगळा अभिमान आहे. वाघ महाराज सांगितलं पाहिजे आम्ही कीर्तनात, हे आमची पोरं उभी राहिली पाहिजेत, नेटाने उभी राहिली पाहिजेत. आणि एक सांगू का, हे काम करताना लय अडचण येणार. हातीचे लय बाजारावर कुत्ते भोके आजार. 100% काम करताना अडचण येणारच. आणि नाही आल्या तर कामच नाही होत. आलीच पाहिजेत लोक आडवी. 100% कोणी कोणी पाय टाकलाच पाहिजे. जळणारी सोबत पाहिजेत तर कार्य करायला लय भारी वाटतं. जळणारी नसती ना, मग लय असं हिरमुसल्या गेलो होतो. मला कोणतरी बोलणार पाहिजे रे. तुमच्याकडे तर लय इकडे महिला मंडळ, कोणी साडी घालून निघाली, ती म्हणते कुठं निघाली बाया, काय करायचं तुला, 10वीला निघाली. असं जाऊ दे चला. म्हणून तरुणांना आता उठा. आणि मी 11:30लाच कीर्तन संपन्न, जे ठैराके आहेत आम्ही. जाऊ दे, थोडंसं लाईटीचा विक्षेप झाला, पावसाचा विक्षेप झाला, पण 5-10 मिनटं मला संगत लागली नाही कशाची, क्या चला तर म्हणून घेतला विषय. त्यासाठी सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करेन. आई माझे दुखत्यात, तो चमका माया मनात निघत्यात. पण हा शेवटचा 10 सेकंद घेतो.
ताना तिथं होता. राजाने इडा दिला, जाताना ताना म्हणतो, राज अजून एक गोष्ट देताल का? जर ताना कोंढाण्यावर लढता गेलाच ना तर प्राण जायच्या आधी एकदा 2 हाताने मिठी मारायला या तुमच्या हाताने, बास मग पवित्रच भवन झाला ताना. त्याच्यापेक्षा जी पुढची गोष्ट मागितली ना ती हृदयाला स्पर्श केली. राज ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होताल आणि सिंहासनाकडे जाल ना, ती पावलं टाकताना हे निजाम, हे मुघल, हे आदिल, हे सगळे चुकत्यान तुमच्या समोर. महाराष्ट्राचा छत्रपती वर्षानुवर्ष होईल आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा ताना नसेल, पण तानाचं बलिदान डोळ्यासमोर आणा आणि मग सिंहासनावर बसा. अरे मिठी मारली राजानं. राजा म्हणतो, ताना रणी निघत शूर न पाहे माघार. वार केले उदय भानावर, तानाचा वार उदय भानावर, उदय भानाची समशेर तानावर, साफ 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 वार झाले, यातनांचा कल्लोळ झाला. ए तानाजी मालुसरे खाली पडले आणि उदय भान सांगतो, हे तय अरे मेलाय तुझा भाऊ सूर्या, त्याला म्हणा सोड, देऊन टाक कोढारा, अरे आमचा आहे. ए सूर्या अरे सांग त्याला मेलो नाही अजून. सूर्या म्हणतो, दादा तू म्हणतो मेलेले सापाव मी तो पट नाही मारत. मग सूर्या उभा कर तुझ्या भावाला, त्याला म्हणा मेला नाही, एक वार तू करायचा आणि एक वार मराठ्याने करायचा, बघू कुणाच्या वारात ताकद आहे. ए ज्याचा वार झाला त्याचा श्वास शिल्लक, कोढाना त्याचा. सूर्या गवताची गंध पेटवायला सुरू कर. काय आत्मविश्वास, भगवा होता कमरेला भगवा. ए भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे मान, भगवा म्हणजे अभिमान आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो तानाजी मालुसरे उभा करत होता. उभा राहिला ताना, समशेर घेतली, एक वार तू एक वार मी. ए अरे पेटव गवताची गंध, अरे फडकव भगवा. ए हरे हरे, सत्तर वार झाला, धडकन दोघांचं वार दोघांच्या हृदयात. एकाच वेळी दोघेही खाली पडले आणि सूर्याजी मालुसरे उदय भानाचा श्वास चेक करायला गेला. आणि ताना म्हणतो, सूर्या अरे भाऊ येस का, कोण येस, कुठं चालला? ते जिवंत का बघायला का? मराठ्याने केलेला वार फेल जात नसतो, गेला इथो. पेटव गावताची गैस, अरे कळू दे माझ्या राजाला आणि सांग बरं, सिंहासनावर बसताना आठवण काढ आणि प्राण सोडला राव. डोळे उघडे ठेवले आई. राजाने मुठीतली माती सोडवली आणि डोळ्यावर हात फिरवला तानाच्या. काय माणसं उभी राहिली या मातीत, काय इतिहास उभा राहिला या मातीत. परत आलो तर सज्जनाव नक्कीच धर्मवीर शंभूराजे सांगत लई भयानक. हिथून हितपर्यंत वार आता नाही सांगत, फक्त सांगतो, इंट्रोड्यूस करतोय. वो ट्रेलर अगले साल कधी त्याच्या पुढे कधी आलो तर बघा. मी असं म्हणत नाही यांनी बोलावं आणि बोला ते मी पुन्हा येईन, पुन्हा येणारी म्हणलेली आल्यात म्हणून म्हणायचं आपण. ऐका ऐका ऐका, हां हां तेच बोलेंगे बाद में बोलेंगे. जाऊ द्या आता. आता बाबा वाघ बाबा सगळ्यांची नाही संपली माहीत. आता हे दुखायला लागलं हो इथं. तू म्हणतो खायला एवढा आराडतो रे तू. 7.5 फुटाचा अफजल खान राजांच्या समोर. आओ राजे आओ और हमारे गले लग जाओ. 7.5 फुटाचा 10 सेकंद माऊलीचं भजन घेणार. झालं कीर्तन. 7.5 फुटा अफजल खान. आओ राजे आओ. 5.5 फुटाचा तेज तर्रार राजा. बहार वाकवल इतकी भयानक अफजल खानाची ताकद. 2 माऊ शरीर. आओ राजे आओ और हमारे गले लग जाओ. आई आखिर आई गया दख्खन का चुना. महाराष्ट्राचा वाघ आज तुझ्या भेटीला आला होता. मिठी पडणार मिठी पडणार. संभाजी कौजी कोंढाळकर राजाबरोबर, राजांबरोबर शिवा महाला दानकट्टा चालवणारा अफजल खानाबरोबर कृष्णा भास्कर कुलकर्णी, अफजल खानाबरोबर सय्यद बंडा. आओ राजे आओ हमारे गले लग जाओ. अफजल खानाने मिठी मारली, मिठी आवळली गेली, मिठी आवळली गेली, मिठी आवळली गेली. बारगाड्या फुटल्या, बारगाड्या तुटल्या. संपला राजा, संपलं स्वराज्य. लालबंद राजाचे डोळे झाले, लालबंद झाले. रयत आठवली, शेतकरी आठवला, आया बहिणींची लुटलेली इज्जत आठवली. आई म्हणते राजा अरे उभा करायचा तुला महाराष्ट्र. या सैतानाने आपल्याला संपवलं. मग आठवली मंदिर, महाराष्ट्रातली मंदिर आठवली. तुळजापूर आठवलं, देवीची मंदिरं उद्ध्वस्त केली. पंढरपूर आठवलं, देव उद्ध्वस्त केले या सैतानाने. आई अरे या सैतानाने उद्ध्वस्त केले मंदिरं. आई तुझ्या राजाला प्राण दे. आई तू कौल दे. आई आई आज तू कौल दे, आज तुझी गरज आहे आई. आणि मग जगदंबेला धावा झाला. आई भवानीला हाक केली आणि मग भवानीनं हाक ऐकली का तर तिच्या मूर्ती फोडल्या या सैतानाने, या अफजल खानाने. हा स्वतःच्या बायका मारूनाला किती क्रूर होता हा. पण याला संपवायचं. अरे कुणास ठाऊक काय होणार. आई साहेब जिजाऊंना चिंता वाटते. कृष्णा भास्कर कुलकर्णी तिथं आहे. त्या ठिकाणी सय्यद बंडा, इकडे संभाजी काळजी कोंढाळकर, जिमा महाला
क्षण अगदी नाजूक नाजूक क्षण. राजांचे डोळे लालबुंद, डोळ्यात पाणी आलं. आई, अगं आई यांनी मंदिरावर वस्ती केली. आई दे ताकद. आणि मग एकच मुखातून नाव जगदंब 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 जगदंब. सपकन कटारीचा वार झाला. चिलकत होता अंगाला, काही नाही झालं. वाघ नक्या घेतली राजाने खपकन अफजलच्या मोठ्यात गोळसली. सपकन कोटाला बाहेर काढला. दगा अरे दख्खन के शेर वेळा किया. चल कृष्णाजी आला. कृष्णाजी उडी टाकली. राजांच्या उजव्या मस्तकावर वार केला. राजे पडणार राजे पडणार राजे पडणार राजे पडणार राजे पडणार. हे पाहिलं हे पाहिलं हे पाहिलं. सय्यद बनणार आला. सय्यद बनणार. नऊ फुटुडी मारली. दानपट्टा चालवला. कर दानपट्टा फिरवला. राजा म्हणतात जीवा झेल आला. जीवा 10 फुटुडी मारली. दानपट्टा चालवला आणि सय्यद बनण्याचा हात वरच्यावर उडवला आणि त्याच कडरला होता. जीवा वाचला. शिवा प्रौढ प्रताप प्रल्ल क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजा महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. भारत माता की जय हो. जय शिवाजी. हरे हरे ज्ञानेश्वर माऊली.